प्रदीप नैनीत ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, बढ़िया तरीके से गेंद को कवर क्षेत्र में खेल दिया, खिलाड़ी तैनात, एक रन लेने का मौका सिंगल के साथ अब रन पर। इस बार पैरों पर गेंद, उसके ऊपर प्रहार, रोहित पवार अपनी पावर दिखाते हुए गेंद स्क्वायर लेग बाउंड्री के बाद 6 रन। वंडरफुल बैटिंग। इस बार गेंदबाज ने फॉलो किया और बल्लेबाज काफी ऑफ स्टंप के बाहर 5वें छठे स्टंप की तरफ आए थे और ज्यादा आगे डालने की कोशिश, जब पैरों पर गेंद थी तो अपना पसंदीदा स्ट्रोक खेल दिया, स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर इस गेंद को भेज दिया था पंख लगा के। स्क्वायर रिवर्स स्वीप, गैप में खेलना चाह रहे हैं, बिल्कुल गैप में खेल दिया है, गेंद जाएगी बाउंड्री लाइन की तरफ। 4 रनों के लिए शानदार बल्लेबाजी इस मुकाबले में रोहित की। शिवबंधन मिला, उसका भरपूर फायदा उठाते हुए स्कोर 19 पर पहुंच चुका है। पहले ओवर में दे दनादन बल्लेबाजी, अक्षय बटारकर के बल्ले से सिक्सर, एक सिक्सर रोहित पवार का और उसके बाद में एक बार फिर रचनात्मक बल्लेबाजी, रचनात्मक कलात्मक दमदार बल्लेबाजी मैदान के अंदर रोहित पवार की। स्कोर 19 पर रन। बहुत शुभकामनाएं। उनसे पर खेलना चाहते थे, खेलना यहाँ पर देखिए तो बल्ले के ऊपर नहीं आई है, बल्ले को लगी, शरीर को लगी, वहीं पर लुढ़की प्रदीप मेहराज। बहुत रोहित पवार आणि अक्षय बाटारकर मॅचची आतली कड यश निरीक्षण खूप चांगले झाले, त्यामुळे धाव करण्याचा प्रश्न असणार नाहीये। पापा हे दुसरं षटक आहे, म्हणजे मला संकुलावरती ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये। रोहित पवार थोडासा संघर्ष करतो, काही चांगले फटके पुढे सरसावत खेळलाय, ऑन साइडला सुरेख फटका, दर्जेदार फटका, या चेंडूवरती केलंय आक्रमण, चेंडू सीमारेषा पार जाईल यामध्ये नाही कोणतं दुमत। या चेंडूवरती रोहित पवारनं दाखवली आपली हुकमत, चेंडू सीमारेषा पार, चौकार। आणि आता 35चा आकडा विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा असतो, 35 नाही घटला म्हणजे नाही घटला तर प्रॉब्लेम आहे, नाहीतर काटावर पास। आता पिच चेंडू मध्ये पुढे सरसावत खेळला चेंडू, टायमिंग चांगलं नाहीये, मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारेषा पार जाणार का, सीमारेषा पार, फंबल झालंय, खराब क्षेत्ररक्षण झालंय, त्याचा फायदा बॅटरला मिळेल, चेंडू जाईल सीमारेषा पार, धाव मिळते 4, चौकार। चौकार आणि धावसंख्या झाले 44, डबल चौकार। या मला चौकारांचा चौकार। सभेची धावा धापलकावरती अक्षय बटारकरला बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालं। पुढे सरसावती आम्हाला चेंडू कमरच्या डोक्यावर खेळलाय, चेंडू जाईल वन बाउंस सीमारेषा पार। या चेंडूवरती आपण बघितलं तर रोहित पवारचा पलटवार, शानदार चौकार। धाव संख्या पुन्हा एकदा फुल 54 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर। एक्सलंट बॅटिंग, नशिबाची साथ। आकाश चोपड़ा यांच्या भाषेत सांगायचं झालं तर सुबह के सत्र में क्या झुंडी धावसंख्या पाहिली, आता 55। सुंदर गोलंदाजी, टप्पा खूप चांगला आहे, टप्पा पडल्यानंतर थोडासा वळणारा चेंडू, पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न, चेंडूच्या पिच पर्यंत या वेळेला बॅटर पोहोचला। एका टीमच्या कॅप्टनने येऊन सांगितलं की आम्हाला आमच्या लिस्टमध्ये बदल करायचा नाहीये। रिव्हर्स स्वीपचा फटका, चेंडू जाईल सीमारेषा पार, अप्रतिम दर्जेदार बॅटिंग। ज्या दिवशी काहीतरी मी नवे करेन ना तेव्हा नाव पण माझं असेल आणि मार्केट पण माझं असेल, चर्चा पण माझीच असेल, रोहित पवार सांगतोय। नशीब किशात घेऊन या ठिकाणी तो हिंडतोय मैदानावरती, एकदा नाही तर दोनदा नशिबाने साथ दिली। धावपलकावरती धावसंख्या आहे 78। काल 278 धावांचं आव्हान मुंबई संघाला होतं, पेलवलं नाहीये, 250 पर्यंत गेले, परंतु हैदराबाद संघानं तुफनं खूपच ऑफस्टंपच्या बाहेर गेला होता, सफल झाला होता, टेलिग्राम मिळाला होता, चांगला चेंडू गोलंदाजाचा। षटक अत्यंत महत्त्वाचे, गोलंदाजी मार्कवरती आपण बघू शकता विश्वजित गरुड। या मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं बॅकफुटला गेला, कट केला चेंडू, कमरच्या डोक्यावरून जाईल सीमारेषा पार। रोहित पवार अफलातून बॅटिंग करतोय, जोरदार प्रहार, चेंडू सीमारेषा पार, धाव मिळते 4, खणखणीत चौकार। 40 धावसंख्येवर येतो रोहित पवार, त्याला संधी आहे, सुवर्ण संधी आहे अर्धशतक झळकावण्याची। आणि आता प्रेक्षकांकडून आवाज येतोय मंदार, परंतु फ्लॉस ऑफ फॉर्म विकेट संतोष पाले। इस बार गेंद को खेल दिया, मैदान क्षेत्र में खिलाड़ी तैनात है, रन लेना चाह रहे नॉस्ट्रेकियन के बल्लेबाज। बाहर से आवाज आ रही है, बाहर जूत कदम का इस्तेमाल किया, हवा में खेलते हुए
मिस सेट, गेंद के नीचे खिलाड़ी आ रहे, क्या तो नहीं होगा, दौड़ लेने का मौका। इसी के साथ धीरे धीरे अपने टीम के शतक की ओर बढ़ती हुई टीम राज्यवर्धन स्पोर्ट करार 89